सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा सुरेंद्र बुसकट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही सावित्रीच्या लेकी सावित्रीबाई फुलेंच्या 200 कविता सादर करीत आहोत. तर आजचे माझ्या कवितेचे नाव आहे सावी. वाचविले ग सावी तू मला, पांग तुझे मी फेडू कसे. वाचविले ग सावी तू मला, पांग तुझे मी फेडू कसे. तुझ्यामुळे मिळाले जीवदान, सांग तुला मी विसरू कसे, सांग तुला मी विसरू कसे. तूच बनली आमची माय, तूच बनली आमची सखी. तूच बनली आमची माय, तूच बनली आमची सखी. आणि म्हणूनच की काय आम्हाला समजली जीवनाची वजाबाकी, आम्हाला समजली जीवनाची वजाबाकी. सुखामागून दुःख येते, दुःखामागून येई सुख. सुखामागून दुःख येते, दुःखामागून येई सुख. तू गिरविलेल्या आईमुळे प्रत्येक वाटेवर तुझी आठवण येते, प्रत्येक वाटेवर तुझी आठवण येते. जगविलेस तू विधवांना, त्यांच्या पंखामधील बळ विसरू कसे. जगविले तू विधवांना, त्यांच्या पंखामधील बळ विसरू कसे. तू सहन झेलले शेण गोळे, अंगामध्ये स्फूर्ती देते, अंगामध्ये स्फूर्ती देते. जातीभेद विसरून अखंड वाहिले तू समाजसेवेला. जातीभेद विसरून अखंड वाहिले तू समाजसेवेला. आणि म्हणून वाचवू शकली समस्त नारीला, आणि म्हणूनच वाचवू शकली समस्त नारी जातीला. ही कविता ही कविता सावित्री शक्तीपीठाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ शीलाताई चर्जन यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आणि त्यांच्या त्यागाला अर्पण केलेली एक कृतज्ञतांजली आहे. पहिल्या कडव्यामध्ये त्या म्हणतात की सावित्रीबाईंनी चालू केलेल्या शिक्षणामुळे आम्हाला नवीन जन्म मिळालेला आहे. सावी, तू मला वाचवले आहेस, तुझे हे उपकार मी कसे फेडू. तुझ्यामुळेच आम्हाला नवे जीवन मिळाले आहे, मग मी तुला कसे विसरू शकणार. तू आमची माता बनलीस, आमची मैत्रीण सुद्धा झालीस. कदाचित म्हणूनच आम्हाला आता आयुष्यातील नफा तोट्याची किंवा जीवनातील संघर्षाची समज आली आहे. सुखानंतर दुःख येते आणि दुःखानंतर सुख येते, हा निसर्गाचा नियम आहे. पण तू आम्हाला जे प्राथमिक शिक्षण दिले, आई गिरवले, त्यामुळे आम्हाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी आठवण येते, प्रत्येक वळणावर तुझी आठवण येते. तू विधवांना जगण्याची उमेद दिलीस, त्यांच्या पंखात भरलेले बळ आम्ही कसे विसरू. समाजसेवेसाठी तू अंगावर जे शेणगोळे झेललेस ते आजही आमच्या मनामध्ये स्फूर्ती आणि प्रेरणा निर्माण करतात. जातीभेद विसरून तू स्वतःला अखंड समाजसेवेसाठी वाहून घेतले. तुझ्या याच कार्यामुळे तू संपूर्ण स्त्री जातीला अंधकारातून बाहेर काढू शकली आहेस आणि त्यांना वाचवू शकली आहेस. तुझे खरोखर स्त्री जातीवर अनन्य उपकार झालेले आहेत. तर अशाच सावित्रीबाई फुलेंवर आधारित नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला, सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्की भेट द्या, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.